कधी-कधी ना दिवसभराच्या कामामध्ये इतकं दमून जातो, की आपण स्वयंपाकात शॉर्टकट मारायला बघतो. तसंच माझ्यासोबत झालं. सोमवार होता आज, उपवास होता. त्यामुळे म्हटलं चला जेवणाला काय बनवायचं? तर बऱ्याच वेळा आमटी आणि वरण खाऊन सारखा कंटाळा आला. त्यामुळे म्हटलं चला आज इडलीचा बेत करूया. इडली बनवायची होती त्यामुळे रेडीमेडच पीठ आणलं होतं. रेडीमेड पीठ आणलं. त्यानंतर मग त्यामध्ये नॉर्मली मीठ आणि सोडा थोडासा घातला आणि इडल्या लावून घेतल्या. तर इडलीचं भांडं माझ्याकडं 2 भांडे आहेत इडलीची, जर्मलचे आणि स्टीलचे. तर ते जर्मलचंच मी रेग्युलर यूज करते. त्यानंतर चटणी बनवायला घेतली. एकीकडे त्यांना सांगितलं की शेंगदाणे फ्राय करा. तोपर्यंत मी शिवांशचं एकीकडे खेळण्याचं काम चालू होतं. एकटाच बिचारा खेळत असतो. त्याच्यासोबत खेळायला पण कोणी नाही आहे. त्यानंतर बघा इडल्या पण छान बनवून झालेल्या होत्या. त्यानंतर मला इथे चटणी बनवायची होती. त्यासाठी मी कोथिंबीर, लसूण, मिरच्या घेत होती. तर मिरच्या थोड्या झाल्या तिखट, चटणी माझी थोडीशी तिखटच झाली. आणि ह्या इडल्या ज्या नेहमी मी बनवते त्यावेळेस आम्ही पाण्यामध्येच असं ठेवतो, त्यामुळे इडल्या लवकर निघत्या. पण तसं नेहमीप्रमाणे माझ्याकडनं काही इडल्या लवकर निघतच नाही. त्यानंतर मग हे जे काही शेंगदाण्याचे सालटे आहे, तर हे सालटेसुद्धा मला काढायचं विसरूनच गेली होती. परत मी वाटलेलं जे वाटण होतं त्याच्यातून शेंगदाणे बाहेर घेतले आणि शेंगदाण्याचे सालटे काढून असं बेसिंगमध्ये झटकून घेते, कारण मग पटकन पाण्याने आपल्याला उचलता येतात. त्यानंतर चटणी माझी एकीकडे बनवून झाली. त्यानंतर एकीकडे मस्त अशी सिरीज लावायची ती असूर, तर ते लावता लावता भरपूर वेळ झाला. त्यानंतर शिवांशला एकीकडे खाऊ घातलं. शिवांशचे खूप नखरे असतात खाताना. त्यानंतर मग छान ओटा क्लीन केला, भांडी घासली आणि इतकंसं इडली बनवायला मला जवळपास 7 ते 10 पर्यंत टाईम झाला. असा होता आजचा रुटीन. त्यानंतर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.